नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा आज जे इयत्ता 7वीचा मराठी विषयाचा जो पेपर झाला त्या पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन 2023-24 इयत्ता 7वी विषय मराठी। चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी इयत्ता 7वीचा मराठीचा पेपर सोडून घेऊया। पहा तोंडी चाचणी होती। प्रश्न पहिला, खालील परिच्छेद वाच व त्यावर आधारित 4 प्रश्न तयार करून सांग। पहा या ठिकाणी हा जो परिच्छेद होता हा वाचायचा होता आणि यावर आधारित 4 प्रश्न तयार करायचे होते, बरोबर। पहा विद्यार्थी त्याच्या कल्पनेने या ठिकाणी हा उतारा वाचून 4 प्रश्न तयार करणार आहे, बरोबर। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खाली दिलेल्या शब्दांना तुझ्या परिसरातील भाषेत इतर कोणते शब्द वापरतात ते सांग। कोणतेही 2। पहा आता पांघरून, त्याला चादर, शेत, मळा, शिवार, खूप, लई, जास्त अशा पद्धतीचं शब्द वापरले जातात। पहा त्यानंतर प्रश्न तिसरा, इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी एक कविता तालासुरात व सहाभिनय सादर कर। या ठिकाणी इयत्ता 7वीच्या पुस्तकातली एक कविता तालासुरात मारायची आहे, 2 गुण त्याच्यासाठी आहेत। दिलेल्या परिच्छेदाचे योग्य अवरोहासह वाचन कर, 2 गुण। या ठिकाणी जो परिच्छेद दिलेला आहे या परिच्छेदाचं जर योग्य वाचन केलं तर त्याला काय करायचे आहेत, 2 गुण द्यायचे आहेत। त्यानंतर खाली आहे प्रश्न 5वा, लेखी चाचणी। खालील परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। या ठिकाणी हा जो परिच्छेद होता तो आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे। पहा आता त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलाय, दिलेले विधान योग्य आहे की अयोग्य ते लिही। चित्र काढल्याने मनाला समाधान आनंद मिळतो, हे विधान या ठिकाणी योग्य आहे। त्यानंतर कागदावर चित्र काढताना आकारबद्ध रेखाटन महत्त्वाचे नसते, हे या ठिकाणी अयोग्य विधान आहे। त्यानंतर आहे, एखादे कौशल्य सर्वांनाच प्राप्त होत नाही, या विधानाशी तू सहमत आहेस का? सहमत असशील तर का किंवा असहमत असशील तर का ते कारण लिही। होय सहमत आहे, कारण की प्रत्येक व्यक्तीची आवड निवड ही भिन्न असते। आवडीची गोष्ट कौशल्याने साध्य होते तर न आवडीच्या गोष्टीत आवश्यक कौशल्य प्राप्त होत नाही, अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित होतं। त्यानंतर प्रश्न 6वा आहे, खालील चित्र पहा व चित्राचे वर्णन तुझ्या शब्दात लिही, गुण आहेत 4। या चित्रामध्ये पहा आता हे चित्राचं वर्णन लिहायचं आहे। या चित्रामध्ये एक भिकारी दिसत आहे, त्याला खूप भूक लागली आहे, त्यामुळे तो काहीतरी खाण्यासाठी मागत आहे। त्या ठिकाणाहून जाणाऱ्या एका महिलेला त्या भिकाऱ्याची दया येते व ती त्या भिकाऱ्याला आपल्या डब्यातील भाजीपोळी देते। भिकारी खुश होतो, भाजीपोळी खातो, त्याला समाधान प्राप्त होते। अशा पद्धतीचं हे जे चित्राचं वर्णन आपल्याला आपल्या कल्पनेने या ठिकाणी करायचं आहे। त्यानंतर प्रश्न 7वा, खालील चित्र पहा, चित्रातील कलेविषयी तुझ्या शब्दात 6 ते 7 वाक्यात वर्णन कर, गुण आहेत 6। हे चित्र कोरीव बांधकामाचे आहे। यामध्ये दगडामध्ये अतिशय सुंदर असे चित्र कोरलेले आहे। या चित्रावरून आपल्याला पूर्वीच्या काळी कोरण्याची कला किती सुंदर होती याची माहिती मिळते। कोणार्क येथील सूर्यमंदिर परिसरात अशा प्रकारचे नक्षीकाम आहे। त्यानंतर प्रश्न 8वा आहे, पहा दिलेल्या सूचनेनुसार लेखन कर। तुझ्या परिसरात निसर्ग सौंदर्य वाढवण्यासाठी तू काय करशील, 2 मुद्दे लिही। पहा माझ्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावू, परिसर स्वच्छ ठेवू, त्यामुळे निसर्ग सौंदर्य वाढणार आहे। त्यानंतर वसंत ऋतूत निसर्गामध्ये होणारे कोणते 2 बदल घटना तुझ्या शब्दात लिही। वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटते, आंब्यांना छान मोहर येतो, पांढरा चाफा नखशिखांत फुलतो, अशा पद्धतीचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर प्रश्न 9वा आहे, कवितेचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। पहा कसे असे जगावे ही कविता या ठिकाणी दिलेली आहे, त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत। प्रश्न आहे, कवितेमध्ये आलेल्या अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द लिही। त्या ठिकाणी गगन हा शब्द लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर इच्छा असेल तर मार्ग दिसेल या अर्थाची कवितेमध्ये आलेली काव्यपंक्ती लिही। असे दांडगी इच्छा ज्याची मार्गे तयाला मिळती सत्तर, म्हणजे इच्छा असेल तर मार्ग दिसेल या संबंधीची ही या ठिकाणी काव्यपंक्ती कवितेमध्ये आहे। त्यानंतर ई आहे, काळीज काढून देणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। अर्थ आहे, अतिशय प्रिय वस्तू देऊन टाकणे, म्हणजे काळीज काढून देणे म्हणजे अतिशय प्रिय वस्तू देऊन टाकणे। वाक्य आहे, आई आपल्या मुलासाठी काळीज काढून देऊ शकते। त्यानंतर ई आहे,
कवितेतील नको गुलामी नक्षत्राची या ओळीचा तुला समजलेला अर्थ लिही. माणसाने गुलामीचा स्वीकार करू नये, स्वावलंबी जीवन जगणे हे महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीचा नको गुलामी नक्षत्राची या ओळीचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर खाली आहे पहा, वरील परिच्छेदात हा जो परिच्छेद आहे म्हणजे प्रश्न 10वा, खालील परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिही. हा जो परिच्छेद आहे तो आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर त्याला आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. वरील परिच्छेदासाठी दिलेल्या पर्यायातून कोणते शीर्षक देणे योग्य होईल ते लिही. स्वच्छतेचा संदेश, व्यक्तिमत्व विकास, पहाटेचा प्रवास. तर त्याचं उत्तर आहे पहा, व्यक्तिमत्व विकास हे शीर्षक देणे योग्य ठरणार आहे. त्यानंतर आहे, आपल्या व्यक्तिमत्वावर कोणकोणत्या गोष्टीचा परिणाम होतो ते लिही. आपल्या व्यक्तिमत्वावर प्रकृती, आरोग्य व बुद्धिमत्ता या गोष्टीचा परिणाम होत असतो. त्यानंतर खाली आहे, उतार्याचे वाचन केल्यानंतर माणसाने कसे जगावे असे तुला वाटते. पहा, दिलखुलास जगायचं असं मला वाटतं. पहा, उतार्याचं वाचन केल्यानंतर माणसाने दिलखुलास जगावं असे मला वाटते. त्यानंतर शब्द ऐक व अचूक लिही. पहा, या ठिकाणी काळीज, प्रोत्साहन, स्पर्धा, महोत्सव, आश्चर्य, नावलौकिक आणि प्रबलन अशा प्रकारचे शब्द विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. पहा, त्यानंतर 12वा प्रश्न आहे, मुलाखतीद्वारे सैनिकाकडून त्याच्या कार्याची माहिती मिळवण्यासाठी 5 प्रश्नांची प्रश्नावली तयार कर. पहा, आता सैनिकाचं आपण काय प्रश्नावली तयार केलेली आहे. तुमचे नाव काय, सैन्य दलात तुम्ही कोणत्या बटालियनमध्ये आहात, तुमच्या बटालियनने शत्रूशी कधी सामना केला का, तुमच्या सैन्य दलातील अविस्मरणीय प्रसंग सांगा, सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली. पहा, तुमच्या सैन्य दलातील अविस्मरणीय, तुमचा पाहिजे बरं का, तुमचा सैन्य दलातील अविस्मरणीय प्रसंग सांगा, सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली. अशा प्रकारचे 5 प्रश्न तयार करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, परिसरातील अस्वच्छता या समस्येच्या निराकरणासाठी कोणते उपाय योजता येतील याबाबत तुझे मत लिही. पहा, स्नानगृह, निर्धूर चूल, घराजवळ झाडे, घर आणि परिसर स्वच्छता, घरगुती सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, कचरा हा कुठेही न टाकता कचरा कुंडीत टाकावा, प्लॅस्टिकचा वापर नियंत्रित करावा, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि पुनर्वापर करून त्याचे व्यवस्थापन करावे. अशा पद्धतीचं या ठिकाणी परिसरातील अस्वच्छता समस्याचं निराकरणावरील उपाय आपल्याला सांगता येतील. त्यानंतर 14वा प्रश्न आहे पहा, खालील प्रश्नांची उत्तरे लिही. अव्यय प्रकारानुसार वर्गीकरण कर. शब्दयोगी अव्यय, कडून, कडून हे काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. केवळ प्रयोगी अव्यय अभव, उभयान्वयी अव्यय आणि. त्यानंतर पहा, आहे, पुढील वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करा. अभव, किती उत्तुंग ही इमारत आहे, ही इमारत खूप उंच आहे. केवळ वाक्यात या ठिकाणी ही इमारत खूप उत्तुंग आहे किंवा ही इमारत खूप उंच आहे अशा पद्धतीचं आपण केवळ वाक्य तयार करू शकतो. त्यानंतर ई आहे, खालील वाक्य वाच. गाळलेल्या विरामचिन्हाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिही. पहा, दूरध्वनीवर ते मला म्हणाले, स्वल्पविराम. पहा, या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह, सर स्वल्पविराम, आपण आमच्या शाळेला भेट द्या. बरोबर, या ठिकाणी फुल स्टॉप, दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. मी त्यांना विचारले, स्वल्पविराम, काय भेट देऊ, प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. अशा पद्धतीचं या ठिकाणी वाक्य लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी इयत्ता 7वी संकलित मूल्यमापन 2 स्टार्स प्रकल्पांतर्गत जी प्रश्नपत्रिका होती त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तराचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.